नमस्कार मंडळी, मी सलोनी आणि 100 डेज ऑफ लाईफमधला आज आपला 77वा दिवस. सकाळी उठले आणि सुरुवात झाली माझी चहाची. चहाशिवाय मला बिलकुल जमत नाही आणि सुरुवात झाली पहिल्यांदा ती म्हणजे पावसाची. सकाळपासून पाऊस चाललेला, मग ते घरी आले आणि त्यांचा हिशोब चाललेला आणि मग मी घेतलं जेवण बनवायला आपलं. तर काय नाही तर मी आज सुकटच फ्राय करते बोलले आणि सुकटीचं बनवलं आणि मग मी ते शाळेचं पाणी वगैरे पिलं. आणि दुपारी असं आम्ही दोघंच होतो तर बोललो कुठंतरी जाऊया, तर अलिबागला जायचा आमचा प्लॅन झाला. आणि मध्येच पाऊस पडायला लागला तर मी छत्री वगैरे घेऊनच ठेवली सोबत आणि गेलो मूवीला गेलो. बाहेर जास्त गर्दी नव्हती आणि मूवी बघायचा होता आम्हाला स्त्री 2. तर बघूया कसा हॉरर होता की कसा होता, पण आतमध्ये बघतोय तर का फुल गर्दी आणि मूवी पण हाऊसफुल होता. पण आम्हाला सेकंड लास्टवाली सीट भेटली जी बिलकुल आवडत नाही आम्हाला. त्याच्यानंतर इंटरव्हल झाला आणि लेस आणि कोल्ड्रिंक आणायला सांगितलं. समोसा खाणार होती पण भूक नव्हती जास्त, सो लेस आणि कोल्ड्रिंक वगैरे खाल्लं आणि मग मूवी बघितला. हॉरर पण होता, कॉमेडी पण होता, मस्त होता. मूवी संपला आणि मग गेलो कांदा भजी खायला आणि माझी एवढं स्पेशल चहा प्यायला गेलो. त्याच्यानंतर मम्मीने ते मोबाईल घेतला, त्याच्यामुळे तिला कवर पण घ्यायचं होतं आणि स्क्रॅच गार्ड पण लावायचं होतं, त्याच्यासाठी गेली. आणि इकडे गेलं मार्केटमध्ये कपडे घ्यायचे होते छोट्या बाबूला. पण इथे वातावरण बघ कसं झालं आणि मला गाडीवरून उतरायला सारखं एवढा कंटाळा येतो, तसं मी बसूनच राहते. आणि परत पाऊस आला तर आम्ही छत्री वगैरे उघडली आणि ते राजस्थानला आल्यासारखं वाटतं आहे ना. पण हा आहे आपला अलिबाग बीच जिथे आम्ही गेलेलो, म्हणजे रोजच जातो. पण मस्त व्ह्यू झालेला एकदम भारी. तर फिरलो वगैरे, फोटोशूट वगैरे केलं थोडंफार आणि मग आलो पेट्रोल वगैरे भरून रिटर्न घरी. मी आंघोळ वगैरे केली पहिली, त्याच्यानंतर इथे चहा बनवायला घेतला आणि मग माझं आपलं जेवणाचं काम. आता मी मटकीची भाजी बनवत होती, सो कांदा टोमॅटो वगैरे कट करत होती आणि ते पुट्टी मारायला बाळा आणि प्रशांत वगैरे आलेला. तर पेंटिंगचं काम चालू झालं आमचं आणि मी झोपताना नेहमी वेणी घालून झोपते. सो आजचा ब्लॉग इथेच एंड करते. कसा वाटला कमेंट करून सांगा. बाय.